नमस्कार, मी माधव सावरगावे। राज्यातील 30 जिल्ह्यातल्या 30 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन आम्ही पोहोचलोय मराठवाड्याच्या राजधानीत छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगर हे काही काळी असं म्हणलं जायचं की आशिया खंडातलं वेगानं वाढणारं शहर म्हणून। ही पर्यटनाची राजधानी आहे, उद्योग नगरी आहे। सोबतच या परिसरात शिक्षणाचं केंद्र असल्यामुळे मराठवाडा जवळ असल्या उत्तर महाराष्ट्र विदर्भातील मोठ्या संख्येने लोक या शहरामध्ये राहतात, इथं उद्योग व्यवसाय करत असतात, शिक्षण घेत असतात, नोकरी करत असतात। पण गेल्या काही वर्षांपासून या शहराचा विकास होण्याऐवजी ते मागे पडले का अशी चर्चा सातत्याने होते। आता या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच विषयावर चर्चा करायची आहे। सोबतच मागच्या 5 वर्षांमध्ये किंवा त्यापूर्वीच्या काळामध्ये नेमकं शहरात काय बदल झाला, शहराच्या बदलास कोण कारणीभूत आहे किंवा जे काही स्थिती निर्माण झाली आहे त्याला जबाबदार कोण आहे हे जाणून घ्यायचंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील आवाज महाराष्ट्राचा या शो मध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय आणि सुरू करूयात की गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदा असं झालं होतं की हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा हिंदू मुस्लिम असा संघर्ष सातत्याने होत असल्या या मतदारसंघामध्ये युतीचं प्राबल्य होतं। पण मागच्या 5 वर्षापूर्वी MIM नी मुसंडी मारत खासदारकी आपल्या पदरात पाडली। पण त्यांनी खासदारकी पदरात पाडली, मात्र या शहरवासियांच्या पदरात काय टाकलं हा एक प्रश्न सतत उपस्थित केला जातोय। आणि तेच आपण जाणून घेऊयात की सुरुवात तुमच्यापासून करतोय की तुमच्या पदरात मतं पडली, कुठल्या हेतून पडली तो भाग वेगळा, पण तुम्ही पदरात काय टाकले ते आम्हाला सांगा, म्हणजे 5 वर्षात तुम्ही काय केले। सबसे पहले तो साम टीवी का बहुत बहुत शुक्रिया। हमने जो 5 सालों में पाया है, हमने शहर से खान और बान की राजनीति को खत्म करा। हमने नफरत की राजनीति को पीछे ढकेल कर विकास की राजनीति और मोहब्बत की राजनीति को आगे लाया है। खासदार इम्तियाज जलील ने साबित किया है कि वो सिर्फ एक समाज और एक धर्म के मानने वाले लोगों के नेता नहीं है, बल्कि वो इस शहर और जिला वासियों के तमाम लोगों के जो है तो नेता है। और उन्होंने हर काम, हर समाज का, हर धर्म के लोगों का काम करने की कोशिश की है। आपका सवाल था कि आपने इन 5 सालों में क्या किया, तो खासदार इम्तियाज जलील है कि जब दिल्ली पहुंचा तो उसने सबसे पहले शहर के विकास के लिए एयर कनेक्टिविटी पे फोर्स किया। आज आप देख रहे हैं कि शहर से इंटरनेशनल फ्लाइट्स यहाँ से जाने वाली है। 16 फ्लाइट्स एक दिन में यहाँ पर उतरती थी। इससे सीधी सी बात है कि जब फ्लाइट्स और रेलवे और एयर कनेक्टिविटी बढ़ेगी तो शहर का विकास होगा, यहाँ के इंडस्ट्रीज का विकास होगा। और यही हमारी प्राथमिकता थी कि हम शहर में कैसे रोजगार को बढ़ाए, कैसे नौजवान पीढ़ी को यहाँ पर रोजगार प्रोवाइड करें। और उसके लिए इम्तियाज जलील साहब ने जो है तो हमेशा कोशिश है कि अगर हम बात करें विकास की, तो ये प्रधानमंत्री आवास योजना जब मोदी जी 2014 में सत्ता में आए थे तब उन्होंने कहा था कि हर गरीब का घर होगा, बट अनफॉर्चुनेटली औरंगाबाद में किसी गरीब का घर जो है तो नहीं बन पाया था, जबकि लोगों ने एप्लीकेशन करके 6 साल 8 साल तक गुजर चुके थे। यही खासदार इम्तियाज जलील है कि जब ये दिल्ली पहुंचे तो इन्होंने यही धूल खा रही फाइलों को दोबारा वहां पर मुद्दा उठाया, और वो मुद्दा उठने के बाद ये टेंडर यहाँ पर पास होता है। और अब बाज़ाब्ता एक दो कंपनीज को टेंडर मिला है और औरंगाबाद वासियों को जो है तो अब प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर मिलने की उम्मीद जगी है। अच्छा, तुम्ही ते केलं, पण खासदार म्हणून असं की 100% हे त्यांच्या नावावर ऐसा जसा बोर्ड लगाते हैं ना की इन्होंने ये किया, असं पुढच्या 50 वर्षात सांगण्यासारखं काय केलं। त्यासोबतच इथले जे प्रमुख प्रश्न आहेत म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं, पाण्याच्या दृष्टीनं, उद्योगाच्या दृष्टीनं, DMICच्या दृष्टीनं, शहर विकासाच्या दृष्टीनं ते काहीतरी केलंय का? देखिए, काम करने के लिए सत्ता का पाठ होना जरूरी है। ठीक है, जब काम करते हैं जो पार्टी या बोर्ड की बात कर रहे हैं तो मंत्री के नाम से लगती है। अनफॉर्चुनेटली फिलहाल हम अपोजिशन में है, इस वास्ते कोई बोर्ड और कोई पार्टी जो है तो हमारे नाम से नहीं लगी है। लेकिन जिन मुद्दों को उठाया है खासदार इम्तियाज जलील ने, इंडस्ट्रीज के नाम पे बड़े बड़े पॉलिटिकल लोगों ने जो है तो शेंद्रा में बाज़ाब्ता धंधा शुरू कर रखा था। इन्होंने यहाँ पर बड़े बड़े प्लॉट्स लेकर रखे थे और बाद में उसको कमर्शियल प्लॉट्स के नाम पे यूज कर रहे थे। ऐसा एक मुद्दा नहीं है, ऐसे कई सारे मुद्दे हैं, आम जनता से मुतालिक मुद्दे हैं। तुम्ही जे म्हणताय की खासदार इथं आमची सत्ता नव्हती म्हणून हे करू शकलो नाही, जे सांगताय तुम्ही ते नेहमी सातत्यानं तेवढं सांगताय, पण सत्ता नाही म्हणून आम्ही इथे चांगलं काहीतरी ठोसपणे सांगू शकणार करू शकलो नाही असं म्हणतायत। पण इथल्या मतदारांना तोच प्रश्न पडलाय, मग आम्ही निवडून कशाला दिलेला आहे। आता ज्यांच्याकडे सत्ता केंद्राची आहे, राज्याची आता सध्या आहे, त्यांनाच विचारूयात,
बघा त्यांनी खूप खूप काही काही केलं असं सांगतायत, पण एक जो माइलस्टोन असतो, जो काहीतरी अनेक वर्ष तो दाखवला पाहिजे होता, तसं त्यांच्याकडे काही नाही. या शहराची सध्याची स्थिती तुम्ही कशी पाहता? नाही, ऍक्च्युली गेले 5 वर्ष माझे जे आता खासदार आहेत इम्तियाज जलील साहेब, ह्यांनी फक्त राजकारण केल्याशिवाय दुसरं काही केलं नाही. आता जे सगळे मुद्दे सांगतायत हे सगळं आमच्या सरकारने केलेलं आहे. आता आम्ही सांगतो गॅस पाईपलाईन योजना 4,500 कोटीची आणली, ते 70,000 घरामध्ये जवळपास गॅस पाईपलाईनची जोडणी झालेली आहे. नंतर सूरज कुंड जे आपल्या दौलताबादमध्ये कुंड आहे, त्या अहिल्याबाई होळकर कुंड, तिथे 7 कोटीचं आम्ही काम केलंय. शहाजीराजे गडी आहे, तिथे आम्ही 5 कोटी रुपये देऊन तिथलं काम आता प्रगतीपथावर आलेलं आहे. लाईट अँड शो जे 10 कोटीचं आपल्या हडको टीव्ही सेंटरच्या तिथे आम्ही आता 10 कोटीचं काम आम्ही करत आहोत. शहरामध्ये सगळ्या गल्लीमध्ये गेला तरी तुम्हाला सिमेंट रोड दिसतील. हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे की मागच्या 25 वर्ष जे खासदार होते त्यांनी पाण्याचा प्रश्न इतका बिकट करून टाकला होता या शहराचा. समांतर जलवाहिनीचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी 1,800 कोटी रुपये अतुल सावेंच्या मार्फत हे शहराला दिले होते. हे जेव्हा सत्तेवर आले त्यावेळेस ते सगळं टेंडर, ती प्रोसेस सगळी बंद केली. पण त्यानंतर ते प्रोजेक्ट जवळजवळ 3,000 कोटी झालं. म्हणून केंद्र शासनाकडनं अमृत 2 योजनेतून आम्ही 1,200 कोटी रुपये परत आणले आणि ही योजना आता प्रगतीपथावर आणलेली आहे. पण शहराचा जो बिकट सगळ्यात महत्वाचा जो पाणी प्रश्न आहे, ह्या 24 डिसेंबर पर्यंत हा पूर्ण होईल. लोकांना मुबलक पाणी हे रोज मिळेल अशा प्रकारची व्यवस्था जर कोणी करत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करतंय. 25 वर्षापूर्वी आपल्या शहराला असं म्हणलं जायचं की आशिया खंडातलं वेगानं वाढणारं शहर. तुम्ही उद्योजक आहात, का ती ओळखच पूर्ण संपली, ती त्याला जबाबदार कोण आहे? नाही, हे बिलकुल बरोबर आहे. त्याला जबाबदार गेले 5 टर्म जे खासदार होते इम्तियाज जलील तर विरोधातच होते. पण हे खासदार असताना यांनी या शहराचा, जसं तुम्ही आता त्यांना एक प्रश्न विचारला, एक तरी काम दाखवा जिथे पाठी लागेल आणि तिथे म्हणता येईल की बाबा हे काम आम्ही केलेलं आहे, अशी एक तरी ठोस कुठली योजना आज त्या सरकारने पण दाखवावं अशा प्रकारचं हे. आणि हे काही केलेलं नाही. त्याचं विमानतळाचं बोललंय, जवळजवळ 750 कोटी रुपये विमानतळ वाढीसाठी दिलेले आहेत. आणि शेंद्रामध्ये MIDC आता 5 स्टार MIDC झाली आहे, ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. 20-25 वर्षापूर्वीची ओळख ती पुढे काही येऊ शकली नाही, हे तर 5 वर्षापासून आहेत. नाही, ती ओळख काय येऊ शकली नाही आपल्या सगळ्यांना माहिती. ह्याच्यावर मी काय बोलू, कारण ते कम्प्लीट फेल झालेले खासदार होते. आता ते परत एकदा उभे आहेत. आता लोक यांना कंटाळलेले आहेत असं मी म्हणतो. या खासदारांना ओळख दिलेली आहे, असं नाही शहराला ओळख दिली, ती औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर टाकण्याची ओळख दिली, दुसरं काही केलेलं नाहीये. आणि त्यामुळं 5 वर्षात सावरकरांना बोलणाऱ्या, या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या या खासदाराला ही जनता वाढ दाखवल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेबाच्या कबरीवर चादर टाकणं, दुसरं विकासाचा आम्ही पाडा वाचला, त्याने एक तरी पाडा वाचून दाखवा विकासाचा. सर्वप्रथम सांगतो की मागचे जे 5 वर्ष खासदार होते इम्तियाज जलील, ते भारतीय जनता पार्टीच्या मदतीने झालेले खासदार होते. भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून पूर्ण भारतात त्यांना ओळखलं जातं. आणि विकासाचं एकही काम त्यांनी या शहरात केलेलं नाहीये. फक्त संसदेत भाषण करणे या व्यतिरिक्त त्यांचं काम एकही सांगण्याजोगं नाहीये. आणि राहिला प्रश्न 25 वर्षाचा, तर खैरे साहेब जेव्हा या शहराचे खासदार राहिलेले आहेत, भारतीय जनता पार्टी तेव्हा आमच्या बरोबर होती. त्यामुळे आम्ही जर अपयशी असं त्यांचं म्हणणं असेल तर तेवढेच. तुमच्या पापाचे धनी तेही आहेत. पापाचे धनी आहेत. खरंच ही शोकांतिका आहे की 20-25 वर्षापूर्वी आशिया खंडातलं वेगानं वाढणारं शहर म्हणून होती आणि शेवटी खापर हे शिवसेनेकडे जातं, म्हणजे तुमच्या उद्धव ठाकरे सेनेकडे जातं. खरं तर असं आहे की साम टीव्हीला हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे फार महत्वाचं आहे. काय आहे की इम्तियाज जलील हे असं सांगतात की मी खूप वैविध्यपूर्ण खासदार आहे आणि माझं फारच वेगळं आहे, म्हणजे इतकं वेगळं आहे की शहराला जणू काही ते कळतच नाही. एकीकडे खानबाणच्या राजकारणाची तुम्ही भाषा करता, तुमच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये घोषणा काय दिली गेली समोर आहेत, विचारा. घोषणा दिली गेली, ये शहर हमारा है. ये शहर हमारा है का क्या मतलब है भाई? हम में आप आते नहीं है. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला भाषणं केली त्या वेळेला फक्त इथं यांनी रामाचं नाव घ्यायचं आणि त्यांनी ला इलाहा इल्लल्लाह बोलायचं, बस. एकीकडे राम, एकीकडे ला इलाहा इल्लल्लाह. माणसांचं काय आहे?
उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शिवसैनिक हा घराघरामध्ये आज पोचलेला आहे. हा घराघरामध्ये पोचलेला शिवसैनिक ही औरंगाबादची खरी ओळख आहे. जर घरामध्ये कोणाला अडचण असेल तर तिथे कोणाची आठवण येते अजूनही. हे बघा, हे सगळ्यांना छातीवर हात ठेवून विचारायला सांगा, यांना प्रत्येकाला शिवसैनिक आठवतो. तो विभाग प्रमुख असेल, तो शाखा प्रमुख असेल, तो साधा शिवसैनिक असेल. जी केडर बेस राजकारणाची पद्धत या संभाजीनगरमध्ये कोणी आणली असेल तर ती पहिले शिवसेनेने आणली. आणि कुणी आणली किंवा त्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, ह्या सगळ्या करण्यापेक्षा आपल्याला पुढे काय करायचं हे फार महत्वाचं आहे. म्हणून ही निवडणूक 2014 मध्ये ज्या काही बड्या बड्या बाता सांगून लोकांना सांगण्यात आलं की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, 2 टर्म पार पडल्यात साहेब. माझ्या आयुष्यात पेट्रोलचा भाव जो होता तो तुम्ही कुठपर्यंत नेऊन ठेवला त्याचं उत्तर द्या. 2 टर्म पार पडल्यात साहेब. माझी डाळ किती झाली, माझं तेल किती झालं, माझा कपडा किती महाग झाला, या गोष्टींची उत्तर कोण देणार आहे? नाही, ते आम्हाला उत्तर द्यायचं नाही. आम्हाला वेळ पडली की बरोबर औरंगजेब आठवतो, आम्हाला वेळ पडली की बरोबर मग आम्ही कसं आता या धर्मासाठी वेगळे आहेत का? तुम्ही 25 वर्ष तेच केलेलं आहे. औरंगजेब, खान की बाण तेच केलेलं आहे, खानाबाणावर गेलेले आहेत. त्याच्यावर येऊयात. काही वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक सुद्धा इथं आलेत. हे सगळे पॉलिटिशियन्स जरी असले तरी इथल्या शहराबद्दल आत्मीयता असणारे किंवा विकासाची दृष्टी असणारे काही लोक आहेत आपल्याकडे. मला एक सांगा की मी सुरुवातीला म्हणालो होतो की ही राजधानी जशी मराठवाड्याची तसे पर्यटनाची राजधानी आहे. सोबतच इथल्या सगळ्या इंडस्ट्रीचा विकास करायचा असेल तर त्याला गती देणं गरजेचं आहे. नेमकं ह्या सगळ्यांकडे जेव्हा मतं ऐकता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? वाईट वाटतं की काय वाटतं या शहराबद्दल? आणि असं वाटतं की कुठेतरी हे शहर एक शापित शहर आहे. कारण की वेगवेगळे राजकारणी आलेत पण औरंगाबाद प्रति कोणाचं प्रेम हे दिसत नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या पार्टीचं प्रेम दिसतं. आम्ही आता इथं काय बोलल्या गेलं की कनेक्टिव्हिटी वाढवली. कनेक्टिव्हिटी काय वाढवली ह्याचा एक प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो की त्यांच्या खासदारांनी कोणाकडे जाऊन तो प्रश्न विचारला? कोणीच मंत्री संत्री नव्हते इथं आले जेव्हा आम्ही कनेक्टिव्हिटी वाढवली. जेव्हा 16 फ्लाईट्स आम्ही इथं आल्या, आम्ही फक्त 2 लोक दिल्लीमध्ये जाऊन बसलो 1 महिन्यासाठी. आणि ही कनेक्टिव्हिटी, कारण कनेक्टिव्हिटी अशी येत नाही. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फ्लाईट व्हायबल कशी येते दाखवावं लागतं. सत्ताधारींमध्ये काही मंत्री असे आहेत ते म्हणतात आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही त्यांच्याकडे गेलो, काही मदत झाली नाही. एक मंत्री तर असं आहे, तो म्हणतो आमच्याकडे यायचं नाही, डोंट कम टू मी. असं म्हटल्यानंतर आम्ही जायचं कोणाकडे हे सांगा मला. ते म्हणते डोंट कम टू मी. का डोंट कम टू मी? कारण की एका आमदारांनी, इथल्या एका विरोधी पक्ष नेत्यांनी इथं पर्यटनची फार मोठी पर्यटन परिषद आणायसाठी मदत केली. अर्थात त्याच्यात जे आता राज्यकर्ता आहेत त्यांची पण खूप मदत झाली. पण लोकल लेवलवर जेव्हा त्यांना आम्ही इन्व्हाइट करायला जातो ते म्हणतात माझं नाव नाही याच्यात. अरे बाबा, आम्ही त्यांना सांगितलं तुमचं नाव तेव्हा येईल जेव्हा तुम्ही ते वाचा. तुम्हाला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आम्ही बोलवतोय, तुम्ही ओके होकार दिल्यानंतर आम्ही तुम्हाला तिथं नाव टाकू ना तुमचं. त्याच्यावर ते म्हणतात नाही माझं नाव नाही, इसके बाद मेरे पास आने का नाही तुम. हे इथं असे म्हणतायत लोक. मी आज म्हणतो, आज मी प्राऊडली म्हणतो मी मोदी भक्त आहे. पण आज कुठेतरी मी पण विचार करतो की नाही, मला औरंगाबादच्या माणसाला बघून वोट द्यायचंय, मोदी साहेबांना बघून वोट नाही द्यायचंय. माझी सगळ्या राज्यकर्त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी ह्या शहराप्रती आपलं राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे आणि शहरासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी आज पण लहानपणापासून, मी इथंच पैदा झालेलो आहे, लहानपणापासून आजपर्यंत फक्त डॉक्टर रफिक झकिरियाचं नाव ऐकतो ज्यांनी इथं काहीतरी डेव्हलपमेंट केलं आणि त्याच्यामुळे हे 2 हॉटेल्स आणि एअरपोर्ट आपल्याकडे आलं. नाही तर मला वाटतं हा पूर्ण ऍडव्हान्टेज जळगावला गेला असता, कारण त्यांच्याकडे जंक्शन होतं, फक्त एअरपोर्ट नव्हतं आणि कोणी एक राज्यकर्ता नव्हता. राज्यात सत्ता आहे तुमची, मुख्यमंत्री तुमचे आहेत, भाजपवाले जोरदार सांगतायत की आम्ही काय काय केलं, नेमकं काय काय केलं. तर आता ही जे प्रश्न उपस्थित केले आहे की छत्रपती संभाजीनगर हे खूप मोठं पोटेन्शियल असलेलं शहर आहे, तर का असं झालंय की एवढ्या वर्षात कोणी हे सगळं केलं? नाही, एवढ्या वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल की शहरामध्ये बदल निश्चितच घडतोय. 5 वर्षा पहिलेचं शहर आणि आताचं शहर याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, पर्यटनाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न असतील, पर्यटनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोक आपल्या शहरामध्ये कसे येतील यासाठी केलेले प्रयत्न असतील, या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहे. निश्चितच आमच्या सरकारच्या काळामध्ये याची गती फार दुपटीने या ठिकाणी वाढलेली आहे. आणि आपलं शहर म्हणून आताचं शहर आणि 10 वर्षापूर्वीचं शहर याच्यातला फरक खऱ्या अर्थानं जनतेला पण दिसलाय आणि आम्हाला पण दिसलाय, तुम्हाला पण दिसलाय. निश्चितच हे सगळं होत असताना आपण जे प्रश्न विचारत असताना नेमका मुद्दा मागच्या खासदारांनी काय केलं किंवा त्याच्या मागच्या खासदारांनी काय केलं, याच्यापेक्षा आता येणारा खासदार काय करणार आहे हे सुद्धा विचारणं महत्वाचं आहे. यांची अडचण होते म्हणून मागच्या खासदारांनी काय केलं कशाला सांगायचं म्हणलं? नाही, माझी अडचणच नाहीये. माझी कुठं अडचण आहे?
ज्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत होता त्याच काळात चंद्रकांत खैरे खासदार होते. मग त्यांनी काम केलं नाही म्हणून तर आम्हाला इकडे यावं लागलं ना. जर ते व्यवस्थित जर राहिले असते आणि त्यांनी व्यवस्थित जनतेचे प्रश्न जर सोडवले असते, तर त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या शिव्या खाऊन सांगितलं यांना मतदान करा. आणि मला असं वाटतं की ती चूक सुधारण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही वेगळे झालेलो आहे आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जनतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. खान बान पलीकडे जाऊन आता निवडणूक ही तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे. आणि ही तिरंगी चौरंगी लढत ज्यावेळेस होईल त्यावेळेस लोक काय करतील की इथल्या विकासाच्या दृष्टीनं विचार करून मतदान करतील अशी शक्यता सगळेजण बोलून दाखवत आहेत. काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. आता बघा दोन्हीकडच्या गोष्टी बघितल्या, तुमच्या सोबत असणारे तुमच्या सोबत नसणारे. तुम्ही तरुण शहराध्यक्ष का जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही काँग्रेसचे, कसं बघता या सगळ्यांच्या मताकडे? मला सगळ्यात पहिले तर आता इकडून मी ऐकलं विमानाच्या गप्पा केल्या, विमानाच्या तिकिटांच्या गप्पा केल्या. इकडून बीजेपीकडून मी ऐकलं 5 कोटी 10 कोटी 5 कोटी 10 कोटी मधून त्यांनी टक्केवारी किती घेतली हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. विमानाच्या गप्पा इकडून ऐकल्या मी, परंतु आजही आमच्या शहरामध्ये महिलांसाठी शौचालय नाहीये, सार्वजनिक शौचालय नाही. विमानामध्ये रोज फिरणाऱ्या आम्ही महिला नाहीये. विमानामध्ये सर्वसामान्य नागरिक रोज काय टूर करणार नाही विमानाच्या गप्पा आम्हाला सांगून फायदा नाहीये. आजही शहरातल्या ज्या मुख्य बाजारपेठा आहेत, औरंगपुरा असेल, गुलमंडी असेल, तिथं महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाहीये. या गोष्टी यांनी कधी केल्या का? खासदार आहे आपल्या जिल्ह्याचा, खासदारांचं हे कर्तव्य होतं. खासदारांनी आतापर्यंत शहरामधल्या या प्रमुख मुद्द्यांना कधी हात घातला का? याच्या पलीकडे जाऊन मला म्हणायचंय, बीजेपी असेल, शिंदे गट असेल, यांचे 5 मंत्री शहराला आहेत. या मंत्र्यांचं कधी तोंड आम्हाला दिसलं नाही आतापर्यंत. आमच्या पालकमंत्र्यांच्या दारूच्या दुकान आहेत, हे फक्त दारूच्या दुकानांमध्येच व्यस्त आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शहरामध्ये, यांच्या गावामध्ये, शाळेच्या बाजूला यांच्या दारूच्या दुकान आहेत. या पालकमंत्र्यांचं काय कर्तव्य? या शिंदे गट आणि भाजपाचे जे आहेत 5 मंत्री आहेत, त्या 5 महाराष्ट्रातलं पहिलं शहर असं आहे, त्या शहरामध्ये 5 मंत्री शहराला दिलेले आहेत. या 5 मंत्र्यांचं काय लोणचं घालायचंय का आम्हाला? या 5 मंत्र्यांचं एकही काम याच्यामध्ये आहे नाही. आणि महिलांसाठी यांनी एकही मुद्दा आहे. 5 कोटी 10 कोटीच्या या गप्पा करताय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हटले शहरामध्ये खूप मोठा MIDC आहेत. आपल्या शहरामध्ये MIDCचे शहर असलं तरी आमच्या शहरातील तरुणांना बाहेर नोकरीसाठी जावं लागतं. का बरं? MIDC आहे, आमच्या शहरातल्या तरुणांना इथं नोकरी का मिळत नाही? महाराष्ट्राचे हक्काचे प्रकल्प, महानंदा दूध डेअरी असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, याच्या पलीकडे अनेक महाराष्ट्राचे रोजगार जे प्रकल्प आहेत ते गुजरातला पळवले. हे असंच आहे, गुजरात तुपाशी, आमचा महाराष्ट्र मात्र उपाशी. हे चित्र कधी बदलणार आहे हे आम्हाला सत्ताधाऱ्यांना विचारायचंय. म्हणजे मला सगळ्यात महत्वाचं इथं अशी गोष्ट आहे की स्थानिक पातळीवरती काय काय गोष्टी झालेल्या आहेत हे कदाचित त्यांना, माझ्या भगिनींना माहीत नसेल. आज शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये इम्तियाज जलील यांनी फक्त धर्माचं आणि जातीचं राजकारण केलं. मागच्या महापालिकेच्या याच्यात जर तुम्ही MIMच्या नगरसेवकांचं जर काम बघितलं असेल तर भांडणांशिवाय आणि अल्लाहू अकबर याच्याशिवाय त्यांनी काहीही बोललेलं नाहीये. कुठल्याही गोष्टीमध्ये फक्त भांडणाच्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी रस्त्यांसाठी पैसा दिलेला आहे, कचऱ्यासाठी पैसा दिलेला आहे, त्याशिवाय यांनी या ठिकाणी रोडसाठी पैसा दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची योजना, जी सगळे हे तहानलेले लोक या ठिकाणी आहेत, जे चंद्रकांत खैरेंचे माणसं या ठिकाणी उभे आहेत, या ठिकाणी उभे आहेत, ज्यांनी मागचे 25 वर्ष शहराला एक थेंब सुद्धा पाणी देऊ शकले नाही, त्यांच्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आज पाण्याची सोय केलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 6 महिन्यांमध्येच या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये 24 तास पाणी येणार आहे. हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि स्थानिक गोष्टी ज्या तुम्ही म्हणताय की मंत्र्यांनी काय, अहो या मंत्र्यांच्या माध्यमातूनच आपल्या शहराला पैसा मिळाला आहे. रोडला पैसा, पाण्याला पैसा, कचऱ्याला पैसा, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पैसा देण्याचं काम या मंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्यांना हे नाही, जनतेला जाऊन तुम्ही विचारा की जनतेच्या मनामध्ये आज फक्त भारतीय जनता पार्टी हे एकच नाव या ठिकाणी आहे. बरोबर. तुम्ही याचं शहराच्या विकासासंदर्भात सांगताय, त्या आणखी एक मुद्दा उपस्थित केलेत की इथल्या तरुणांना रोजगार मिळत नाही, रोजगारासाठी दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं आणि तुम्ही सगळे प्रकल्प तर गुजरातला घेऊन गेलेत म्हणे. आता ताईनं चांगलं बोलले, बिचारे एंटरटेन करू लागले सगळ्यांच्या, पण त्यांना माहित नाहीये महानगरपालिकेपासून तर राज्याच्या विकासापर्यंत ज्या विकासावर बोलावं, 5 मुद्दे तरी विकासाचे सांगाव की नाही, न झालेले आणि झालेले हे सगळे बोलावं. त्यांनी आता एंटरटेन म्हणून बोलले, परंतु त्यांना माहित नाही शहराच्या ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजेची घडी बसवण्याचं काम फक्त या राज्याचे
माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा रस्ता आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो पैसा दिला तो आतापर्यंत कोणत्याच सरकारनं दिलेला नाही. हे ओरडतायत तुम्ही फक्त एंटरटेनमेंट करतायत म्हणे. 60 वर्षात हे म्हणतात काय केलं, तुम्ही नुसतं एंटरटेनमेंट करतायत म्हणे. तेच म्हणतायत एंटरटेनमेंटनी 60 वर्ष. ते मुद्दे सांगताना काँग्रेस राष्ट्रवादीने जी संस्था आणली, जी शाळा बनवली, त्या शाळेत हे शिकले म्हणून हे हुशार झाले. आणि हे इथलचं जे खासदार आता जे उमेदवार देत आहे, आता समजा भुमरे साहेब दिलेले, ज्यांनी महाराष्ट्रात मंत्री राहून 8 वाईन शॉप आणले, आता त्यांना खासदार बनून काय त्यांना काय दारूची फॅक्टरी बनवला आणतात काय तर संभाजीनगर औरंगाबादमध्ये. कुणाला खासदार करणार? चंद्रकांत खैरे साहेब. ते 25 वर्षापासून तर त्यांनी पूर्ण शहराची वाट लावली असा आरोप घेतात. काही त्यांनी काही वाट लावलेली नाही. कमीत कमी त्यांनी जातीवाद केलेला नाही. त्यांनी सगळं समाजाला घेऊन चाललेला लोक आहे. जातीवाद केला नाही म्हणून पोट भरतं का? त्यांनी एक विकासावर बोललेले, सगळे विकास केलेला आहे. पुन्हा ग्रामीण भागामध्ये त्यांचा विकास आहे. थांबा मला सांगा, खासदार चंद्रकांत खैरे हे किती 4 वेळेस खासदार होते ना? बरोबर. आता मी त्यांना तोच प्रश्न विचारला, तोच तुम्हाला विचारतो की पुढच्या 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर यांनी हे मोठं काम केलंय असं दाखवण्यासारखं काही काम केलंय का? अहो तुम्ही त्यांच्याकडून घेतोय उत्तर. मोदी साहेबांचं शिक्षण उलट झालेलं आहे. जी खैरे साहेबांनी आणि पवार साहेबांनी पाणीची योजना तिनेच आणली. आधी सेंद्रिय जमिनीची कोण आणली? 25 कोण आणली? तिच्या 25 वर्षापूर्वी होतं का शहर होतं का असं? खैरे साहेब आल्यानंतरही एमआयडीसी सगळे जितके वाढलं. आणि पाण्याची योजना म्हणजे काम आहे. पाणी कोणी आणलं? पाणी आदरणीय पवार साहेबांनी खैरे साहेबांनी आणलेलं आहे. कोणी सांगतंय खैरे साहेबांनी पाणी कसं आणलं? कुठे पाणी कुठे? पाणी येतंय. ते आणले म्हणले. अरे कोणी आणले म्हणले? चंद्रकांत खैरे यांनी बाप डुबवून टाकलं. चंद्र खैरेनी समांतर लोकांच्या डोळ्यात समांतर जलवाहिनी खिशात टाकली, पाणी नाही आणलं, लोकांना रडवलेलं आहे. आणि हे उद्धव ठाकरे सेना ही एमआयएमची बी टीम झालेली आहे. आमची लढत आता खरं एमआयएमचीच आहे. शहरातली ही बकाल अवस्था बघितल्यानंतर आता मी जेव्हा आठवडाभर इथं नव्हतो तेव्हा गाडी पार्क केली होती. ऐका ना गाडी पार्क केली होती तर त्या गाडीत इतका धूळ असा साचलेला होता. इतकं पोल्युशन या शहराचं झालेलं आहे. शहरामध्ये असं पर्यटन ठिकाण म्हणून अजिंठा वेरुळलेणीचं आपण सारखं म्हणतो, उर्वरित कुठं जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. काय त्या निमित्तानं तुमचं म्हणणं काय? एक तर शहराचं पर्यावरण जे आता पक्ष कुठलेही असो, परंतु तुम्ही स्मार्ट सिटी म्हणतात, स्मार्ट सिटीचा बोलाबाला करतात. या शहरात नागरिक हिमायत बाग, ठाकरे स्मारक असो, विद्यापीठ असो, दरवेळी PIL करावं लागतात, तेव्हा कोर्टातून काहीतरी चाप बसतो. मला सांगा 4% सुद्धा शहराचं हरित क्षेत्र राहिलेलं नाहीये. राक्षसी महामार्ग झाले, महामार्ग व्हावे, हजारो झाडं तुटले या महामार्गामध्ये, हजारो झाडं तुटले. त्या प्रमाणात झाडं लावले गेले का? शहरामध्ये खूप झाडं तुटलेले. सिमेंट रस्ते, आम्ही काय सांगतो ओरडून डांबरी रस्ते करा बुवा. सिमेंट रस्त्यांमुळे पाणी मुरत नाहीये. 1 डिग्रीने टेम्परेचर वाढलेलं आहे. धुळीचा थर तुम्ही आता म्हटलात, हे सिमेंट रस्त्यांची देणे. धूळ ऍब्सॉर्ब करणारे झाडं राहिली नाही. सुदैवाने आपण तुमच्या पत्रकार भवनात चांगले झाडं आहे, आपल्याला सावली. बाहेर जाऊन बघा, रस्त्यावर टेम्परेचर 2 डिग्रीने वाढलेलं आहे, उष्णता आहे. काही दिवसांनी हे विकसित होणारं जे शहर होतं तुम्ही म्हणतायत, हे बकाल होईल खरोखर. कारण पाणीच नाही राहिलं तर उद्योगधंदे येतील कुठून? पाण्यासाठी झाडं पाहिजे. लोकांना आरोग्य राहिलं तर होईल ना. सध्या आम्ही डॉक्टर लोक फक्त अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर जगतोय, श्वसनाच्या आजारांवर जगतोय. आमच्या दवाखान्यात त्याच्यावर चालू आहे सध्या. तर मग ही वाईट स्थिती. पक्ष कुठलाही असो, आम्ही पर्यावरणवादी कुठल्या पक्षाचे नाहीये, पक्ष कुठलाही असो, पण एकही कॉर्पोरेटर, फार कमी लोक, आता बोटावर मोजण्या इतके ज्यांना निसर्गाची हे आवड आहे. की सलीम अली सरोवराबद्दल इम्तियाज जलील काय तर म्हणाले होते की हे उघडं करा. काय हे बघा, त्यांना प्रत्येक राजकारणाला मी काय म्हणतो, ते असो, कोणतेही खासदार असो, आमदार असो, यांना काय वाटतं, सगळ्या गोष्टी पब्लिकसाठी उघड्या करायच्या. 103 गार्डन माणसासाठी आहे, एक बगीचा पक्ष्यांसाठी ठेवू शकत नाही आपण. आणि आपला ऑक्सीजन हवा आहे तो. खासदार नहीं बल्कि हमारे नगर सेवकों ने भी, अगर आप जो है तो शाह बाजार, रोशन गेट का इलाके का दौरा करेंगे तो एक नहीं हजारों झाड़ लगे हुए हैं. और रहा सवाल सलीम अली सरोवर का,
तो हमने पर्यटकों को अट्रैक्ट करने के वास्ते, शहरवासियों को वहां पर फैसिलिटी मिलने के वास्ते उन गार्डन्स को बेहतर से बेहतर बनाने के लिए बाकायदा टूरिज्म मिनिस्ट्री के पास MP इम्तियाज जलील साहब के प्रपोजल गए हुए। अनफॉर्चुनेटली सिटी में लोकल गवर्नमेंट है नहीं, इसलिए महानगर पालिका से वो काम हुआ नहीं। फिर भी एडमिनिस्ट्रेटर श्रीकांत को फिलहाल नहीं है जंजार साहब, फिलहाल नहीं है। जी श्रीकांत के पास पूरा प्रपोजल पड़ा हुआ है, आप जाके क्रॉस चेक कर सकते हैं। सगळ्या कार्यकाळामध्ये कोणीतरी नगरसेवक किंवा तुमची ज्यावेळेस बैठका घ्यायची ते खासदार कधी म्हणायचे का की आपल्या शहराच्या भविष्यातल्या शाश्वत विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं काहीतरी चर्चा झाली का? निश्चितच सभागृहात पण ही चर्चा झालेली आहे आणि शाश्वत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेलेले। आपण जर बघितलं असेल की आमच्याच काळामध्ये हे जे जितके ग्रीन झोन जे होते, जे लोकांनी बळकावले होते, सगळे ग्रीन झोन मोकळे करून त्या ठिकाणी झाडं लावण्याचा टेंडर निघालं, प्रोसेस झालं ना आता झाडं जवळपास सगळीकडे लागलेली आहे। आणि जे आता आमचे पर्यावरण प्रेमी सांगत होते त्यांना विचारा, आम्ही सुद्धा आमच्या वार्डामध्ये मोठे मोठे ऑक्सिजन हब या ठिकाणी तयार केलेले। कारण विकास होत असताना कुठंतरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शाश्वत विकास आणि नुसता विकास। आता सिमेंट रस्त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, आम्ही डांबरी रोड सुद्धा करत होतो, डांबरी रोड परत जर फुटत होते आणि आता जे मुद्दा आमच्या ताईंनी या ठिकाणी मांडला होता की 5-5 मंत्री या शहरात करता काय, आपण कलेक्टर ऑफिसच्या नियोजन विभागामध्ये जाऊन रेकॉर्ड काढा, सगळ्यात जास्त कामं आज जर तुम्ही बघितलं तर गल्ली बोळ्यामध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे कामं चालू आहे। हे सगळा निधी जो आहे तो सरकारकडून या मंत्र्यांनीच या ठिकाणी आणलेला आहे। आणि निश्चितच दारूचे दुकानं जे असतात ना, दारूचे दुकानं पालकमंत्री आहे म्हणून त्यांनी करू नये, म्हणजे दारूचं मी समर्थन करणार नाही, परंतु आपण ज्या पक्षातून आलेले आहे त्या मोठ्या मोठ्या नेत्याचे दारू बनवण्याचे जे केमिकल असतात त्याच्या फॅक्टऱ्या होत्या। बजाज ऑटो लिमिटेड सारखा एखादा अँकर प्रोजेक्ट या DMIC मध्ये आला नाही आणि त्याच्यानंतर 5 वर्ष जलील साहेबांना या ठिकाणी संधी मिळाली, 5 वर्ष जलील साहेबांना या ठिकाणी संधी मिळाली, ते सुद्धा एखादा अँकर प्रोजेक्ट या ठिकाणी DMIC मध्ये आणू शकले नाहीत। कनेक्टिव्हिटी वाढवली म्हणतात ते, अहो त्या विमानामध्ये प्रवासी जर नसतील तर ते विमान काय खाक चालणार आहे का? औरंगाबाद मुंबई आणि औरंगाबाद दिल्ली, तुम्हाला अगोदर या ठिकाणी इंडस्ट्री आणावं लागेल, शहराचं नागरीकरण त्याद्वारे वाढेल, रोजगार वाढतील, या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या वाढेल आणि त्या प्रवाशांची संख्या वाढेल, तेव्हा ती एअर कनेक्टिव्हिटी कुठेतरी लॉजिकल वाटते। पहिले तुम्ही कनेक्टिव्हिटी वाढवताय आणि इंडस्ट्रीचा पत्ता नाही, मग ते विमान बंदच पडतील ना। पण तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी काही केलंय का? त्यांच्यावर पण ओझं असताना त्याला तुम्ही 820 कोटी रुपये जलवाहिनीसाठी लागणारे 820 कोटी रुपये अजितदादांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि फायनल करा, 820 कोटी अजितदादांनी दिलेत, पण मागच्या महिन्यातली बातमी आहे 820 कोटी रुपये समांतर जलवाहिनीसाठी जे कमी पडत होता जो हिस्सा, तो अजितदादा पवार यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। भाजपवाले म्हणतायत की फडणवीस साहेबांनी ते केले। अहो फडणवीस काय आणि अजितदादा काय, महायुतीचेच घटक पक्ष आहेत, आता आम्ही एकच सरकार आहेत। तुम्ही अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत। हे 6 महिन्यापासून हे सत्तेत आहेत। 6 महिन्यापूर्वी इंडस्ट्रीकडे तुम्ही कसं बघत होते? काय इंडस्ट्री घोषणा देत होते ना, तुम्हीच बोलत होते ना की वेगवेगळ्या कंपन्या, फॉक्स। माधवजी, माझं अजूनही तेच स्टेटमेंट आहे, तेच म्हणणं आहे की आतापर्यंत या ठिकाणी इंडस्ट्री आलेली नाहीये। जर या शहराला एखादं दूरदृष्टी असलेलं आश्वासक आणि शाश्वत विकासाचं जर नेतृत्व मिळालं, लोकसभेचा उमेदवार जर मिळाला, तर तो या ठिकाणी इंडस्ट्री आणेल, इंडस्ट्रीच्या द्वारे या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतील, शहराचं नागरीकरण वाढेल आणि परिणामी सगळ्या आपल्या सुखसुविधा वाढतील। म्हणजे भाजपाने या देशात केवळ आणि केवळ विकासविरोधी काम केलं, नफरत फैलायचं काम केलं, म्हणून जे गुजरात भाजपाचं होम ग्राउंड म्हणलं जातं तिथं चपलेच्या हार भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यावर फेकण्यात आले। याचाच अर्थ असा आहे की या जनतेला आता भाजपा सरकार नकोय। ज्या पक्षाचे ठिकऱ्या झाल्या तुम्हाला तुमच्यात ठेवलं नाही, तुम्ही काय गुजरात मोदीची गोष्ट करता? अरे ठिकऱ्या केल्या तुमच्या पक्षाच्या। 10 वर्षापूर्वी ते असं म्हणाले की त्यावेळेसच्या मंत्री काय, त्यावेळेसचे जे प्रचारक होते तुमचे, इराणी मॅडम का, ते गॅसवर बसून सांगत होते की महंगाई बडी आहे, आता तर कुठे गेली असं त्यांचं म्हणणं आहे। आता कुठे गेली, पण त्यावेळेलाच 1245 रुपये गॅसची किंमत होती। त्या ताईने 70 वर्ष विकासाच्या गप्पा मारू नये। 70 वर्ष काय केलं यांनी? 70 वर्ष काँग्रेसनी काय केलं?
आणि आज जी काय चालू आहे, जो काय विकास चालू आहे आणि जे काय तुम्ही सांगताय, हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या काळात होतोय. अख्ख्या भारतात जर तुम्ही पाहिले तर रोडची कामं हे संभाजीनगर 20 वर्षापूर्वी कसं होतं आणि 2014च्या नंतर काय झालं. महागाईबद्दल बोलत नाही तुम्ही. महागाई किती जरी असली तरी आम्ही मोदींनाच निवडून आणणार. आम्हाला महागाईचा मुद्दा जर तुम्ही मांडताय तर पगार किती वाढलाय, तुम्ही महागाईच्या मुद्द्यावर बोलताय तर आज तुमचा पगार जो 10 वर्षापूर्वी 10,000 होता तर तो आज 25,000 रुपये झालेला आहे. तर तुम्ही महागाईच्या मुद्द्यावर काय बोलताय. जी जीएसटी लावली तर गरीब जीएसटी भरत नाही, पैशावाला जीएसटी भरतो आणि त्या जीएसटी वरच हा विकास चालू आहे. देशामध्ये सध्या वातावरण असं आहे की त्या बुद्धिभेदाला तुम्हाला पॉइंटनी उत्तर द्यायला लागेल. 2 मुद्दे सांगतो. एक मुद्दा पर्यावरणाचा उपस्थित झाला. त्यांनी सांगितलं की इथे फक्त एक झाड आहे, आमच्याकडे झाड नाहीये. याच सरकारमध्ये 22,000 कोटी काहीतरी 22 कोटी झाडं लावण्याची घोषणा मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्रात केली होती. कुठे गेले 22 कोटी झाडं? कुठे गेले 15 लाख? कुठे गेला भ्रष्टाचार? एक मुद्दा त्यांनी सांगितला की आमच्या गॅसचं काय झालं. आमचे गॅस त्यावेळेला 1200 रुपये होता. अभ्यास कमी पडतो. महागाई किती असली तरी मोदींना निवडून देणार म्हणजे काय. अरे ते आमच्या ताई, आमच्या भगिनी पूर्ण भारतात आमच्या भगिनी रडताय गॅस सिलेंडरसाठी, महंगाईसाठी आणि त्या म्हणत्या उद्या महागाई. सर्वजण सारे नेत्यांवरच बोलताय, आपापल्या नेत्यावर. माझ्या शेतकरी राजावर आणि माझ्या मराठा आरक्षणावर कोणी कधीतरी बोलणार का. रोज कितीतरी लाखो शेतकरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतायत. त्याच्याविषयी कोणीतरी सद्भावना व्यक्त करील का. कोणता तरी मायकाचा लाल नेता असा एखादा आहे का की त्याला शेतकऱ्याविषयी कळवळ आहेत. सगळे म्हणते कितीही महागाई वाढू द्या. एक मिनिट थांबा. अरे एक मिनिट ऐका. इतके निर्लज्जपणे म्हणते की किती महागाई वाढ द्या पण आम्ही मोदीला निवडून आणू. अरे हे काय अंधभक्त, म्हणजे यांच्या डोक्यात काय असायला पाहिजे नेमकी ही कोणती विचारबुद्धी. हा देश कुठं नेऊन ठेवणार, या देशाचा काय होणार, हा जर विचार आपण केला. या युवक वर्गाला माझी विनंती आहे की तुम्ही सद विवेक बुद्धी ठेवून, माणूस बघून, विकसशील माणूस बघून यापुढे मतदान करावं. कोणताही मोदी नाही, कोणताही काही नाही. महागाईकडे लक्ष द्यावं. आज शेतकऱ्याची अशी वाईट अवस्था आहे. जर पिकलं, पाऊस पडला नाही, एक तर पाऊस पडत नाही, पिकलं तर त्याला भाव मिळत नाही आणि हमी भाव सुद्धा आज शेतकऱ्याला दिला गेला नाही. आता 6,000 रुपये, 8,000 रुपये भाव चालू आहे. 8,000 भाव कधी चालला तर पूर्ण शेतकऱ्याचा कापूस व्यापाऱ्याच्या घरात गेला तेव्हा तो 8,000 रुपये भाव आता मिळतोय. तर हे आम्ही जाहीर या सर्व राजकीय पक्षाचा निषेध करतो. आतापर्यंत त्यांनी गंज मोठमोठ्या योजना आणल्या पण पूर्ण कॉन्ट्रॅक्टदाराच्या हवली गेल्या. आतापर्यंत कुठेही पाणी प्यायला भेटलं नाही शेतकऱ्याला. आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याची खुरपणीपासून तर नांगरणीपासून खुरपणीपर्यंत शेतकऱ्याला त्याने जर हे केलं तर शेतकरी तुम्हाला 1 रुपया ही काय मागायला तयार नाहीये. वंचित बहुजन आघाड़ी इन दिनों इलेक्शन ही एमएसपी के मुद्दे पे लड़ रही है. महाराष्ट्र के अंदर आदरणीय बाड़ा साहब ने ऐलान किया है कि जब तक शेतकरियों के मुद्दे हल नहीं किए जाते, शेतकरियों को एमएसपी नहीं दी जाती, वंचित बहुजन आघाड़ी पीछे नहीं हटेंगी. शेतकरियों के साथ ये हालात हो चुकी है कि अगर शेतकरी घर पर बैठता है तो वो खुदकशी करने पर मजबूर है और शेतकरी रोड पे उतरता है तो बीजेपी सरकार उस पर गोलियां चलाती है. दोनों तरफ से शेतकरियों की मौत तय हो चुकी है. तो इन दिनों बाड़ा साहब और वीबीए खास करके वंचित बहुजन आघाड़ी रोड पर उतरकर वंचितों के तरफ से जो है तो सिर्फ शेतकरियों के मुद्दे पे काम कर रही है. आज छत्रपती संभाजीनगर मध्ये पाण्यासोबत एज्युकेशनचा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज देशामध्ये कोणते तरी नेते म्हणले की आमचा जो पक्ष आहे तो भरभराटीचा पक्ष आहे, आमचा पक्ष उन्नतीचा पक्ष आहे. 200 मार्काचा तलाठीचा पेपर होता, 214 मार्क पडले. इतकी उन्नती, इतकी भरभराटी काय करायची. मी पदवीचं शिक्षण घेतो. मी पदवीचं शिक्षण घेतो. माझं भविष्य काय असं हे मलाच माहित नाही. काके डिग्री खांद्यावर पदवी, काम नाही की धंदा नाही. बेरोजगारीच्या सरणावरती प्रेत आमचं जळतही नाही आणि धुपतही नाही. अशी परिस्थिती आज विद्यार्थ्याची होऊन बसली आणि त्याला फक्त प्रस्थापित नेते जबाबदार आहेत. आज शेतकऱ्याविषयी जर बोलायचं झालं तर डिसेंबर महिन्यामध्ये 31 मार्चला कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु 31 मार्चला कांदा निर्यात बंदी उठवली नाही. त्यामुळे खरीप हंगामामध्ये जे कांदा उत्पादक आहेत त्यांचं नुकसान होणार आहे. गजानन जाधव नावाचा एक शेतकरी जालन्यामधला 10 जून 2023 स्वतःच्या अंगावरल्या उपरण्याने त्या शेतकऱ्यांना आत्महत्या लावून घेतली.
त्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, नोकऱ्या असतील, या ज्या तरुणांसाठी ज्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आयोजित केल्या जातात त्या स्पर्धा परीक्षा ट्रान्सफर पहिल्या वेळेस होत आहे. जेवढ्या ट्रान्सपरंट आजपर्यंत झालेल्या नाहीये आणि खऱ्या अर्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अनेक युवकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा सुद्धा या ठिकाणी दिला जातोय. परंतु कुठेतरी राजकारण करायचं म्हणून आशारोप करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. हे लोक 50-50 वर्ष सत्तेमध्ये होते परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत केलं नाही. माझ्या एका साईडला भगवान, एका साईडला हिरवाई, या दोन याच्यामध्ये सामान्य नागरिक भरडले जातोय. खरं म्हणलं तर नागरिकाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे, बेरोजगारी खूप वाढलेली आहे. इथं पोलीस प्रशासनावरही हमले होत आहेत तर नागरिकांचे काय हाल आहे. आणि हे आमचे सहकारी बांधव म्हणतात की खाण आणि बाणाची राजनीती आम्ही संपवली. हे स्पेशल चुकीचं आहे. राजनीतीचा नियम आहे, सियासत को लहू पीने की आदत है वरना इस मुल्क में सब खैरियत है. म्हणजे राजनीती जोपर्यंत तोपर्यंत ती संपणार नाही. आणि औद्योगिकच्या बाबतीत मी सांगाल, औद्योगिकच्या बाबतीत टाटा नॅनो प्रकल्प आला ते यंदा कव्हर करता आला आणि टेस्लाचा प्रकल्प आला तो यांनी ऍडजस्ट केला आणि किया मोटरचा आला. हे बेरोजगारी यांना आलेले प्रकल्प घेताना आले सगळे गुजरातला फरवलंय. पिण्याच्या पाण्याचा विकास आहे. पिण्याचं पाणी मिळत नसेल. फेब्रुवारीमध्ये पिण्याचं पाणी मिळत होता आणि नंतर मार्च मध्ये मिळत होता, एप्रिल मध्ये मिळत होता. दर निवडणूक आली का पिण्याचं पाणी देऊ. साधं पिण्याचं पाणी देऊ शकत नाही संभाजीनगरला. नवीन चेहरा पाहिजे, नवीन माणसं पाहिजे, नवीन पाहिजे तर विकास होईल. कसल्या नोकऱ्या आल्या आहे, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, कसला विकास आला. आणि त्यांचे जे आकडे आहेत विकासाचे एवढे 1000 कोटी, 500 कोटी, 200 कोटी, अरे कुठेही कोटी नाही. एक दामडा छदाम सुद्धा महाराष्ट्रात भारतात खर्च झाला नाही. नुसत्या कोटीच्या फोक्याम भाग सगळ्या गप्पा चालल्या आणि त्यांना तुम्ही घडघडी एंटरटेन करताय. त्यांना तुम्ही सारखं समोर घेऊन बोला. इथं शेतकऱ्याच्या बद्दल, कामगारच्या बद्दल, विकासाबद्दल इथं कुठली चर्चा नाहीये. आणि इथं पक्ष फोडायचं काम केलं. जर यांनी जर विकास केला असता तर त्यांना जर विकास केला असता तर यांना विकास जर केला असता यांना पक्ष फोडायची काय गरज पडली असते. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. हे तर सगळं ऐकल्यानंतर मी आता परेशान झालो. कारण दुर्दैव एवढं आहे माधवराव, अशा पद्धतीचं एकालाही सांगताय ना मी काय विकास केलाय ते. छातीवर हात ठेवून सांगावं की माझ्या नेत्यांनी हा विकास केलाय. आणि हा जर विकास केला तर त्याला तिकीट द्यायचं सुद्धा अजून प्रॉब्लेम आहे. कोण माणूस माझा खासदार एक म्हणतो मी हा 25 वर्षांनी त्याने घोटाळा केला आणि एकमेक सगळे चोर. हा त्यांचं नाव सांगतो, हा मोठा चोर, तो खिसे कापू, तो दरोडेखोर, तो दारू चोर. आणि ह्या अशा पद्धतीच्या ह्या एटेर वल्गन चालल्या. मराठवाड्याचा विकास जर केला असेल, एकच नाव सगळ्यांच्या तोंडून आलेलं आहे, रफिक झकेरिया. आजपर्यंत अशा पद्धतीचं नाव का नाही आलं. आरोग्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, पर्यटनाचे प्रश्न आहेत. अरे येतात संत एकनाथ या डॅमला आपल्याला 21 टीएमसी एमएलडी पाणी पाहिजे, आपल्याला ते टीएमसी पाणी ते सुद्धा मिळत नाही. त्याच्यासुद्धा कोणी भांडत नाही. घाटीमध्ये प्रॉब्लेम आहेत, आरोग्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत, शिक्षणाचे प्रॉब्लेम आहेत. मोठमोठ्या या ठिकाणी ट्युशन दिले जातात, पैसे घेतले जातात आणि सगळे सांगतात आम्ही शहरामधलं सांगतात. शेतकऱ्याचा प्रश्न कोणी बोलवलेला नाही, मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणी बोलवलेला नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आता ठरवलेलं आहे की आम्हाला कोणाला पाडायचं नाही, आम्हाला कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवणार आहे. आम्ही पाडापाडीच्या घोटाळीत पडणार नाहीत. आम्ही हे आलटून पालटून येणारे सरकार आहेत. हा त्याचा भाऊ, तो त्याचा भाऊ, तो त्याचा भाऊ आणि याच्यावरच सगळं राजकारण चालू आहे. सगळं देवळावर राजकारण, मशिदीवर राजकारण, रामावर राजकारण, खानावर राजकारण, बाणावर राजकारण. कधीतरी विकासावर राजकारण करा, कधीतरी त्या रफिक झकेरियाची आठवण करा. शिडको आणला त्याने, एमआयडीसी आणले, आज एवढ्या एमआयडीसी बंद पडलेल्या आहेत. इथं उद्योगपतींनी सुद्धा त्याची खंत व्यक्त केलेली आहे की ते उद्योग किती बंद पडलेत. चिकलठाणा एमआयडीसी टोटल बंद पडलेली आहे. वाळूजी एमआयडीसी मध्ये टॉप प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. ही काय दळणवळणाची साधनं नाहीत आपल्याला. अजूनही आपल्याकडे आपण जे ट्रेनचं आपण हे केलं होतं, जो माल धक्का आपल्या इथे तयार करायचा होता तो सुद्धा होत नाहीत. 4 वेळा मंत्री सगळे बोलले जातात. सगळ्यांचे मंत्री आहेत. राष्ट्रवादीचा मंत्री आहे, बीजेपीचा मंत्री आहे, काँग्रेसचे मंत्री होऊन गेले, शिवसेनेचे मंत्री होऊन गेले. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून कोणी बोलत छत्रपती संभाजीनगरचा विकास आणि छाती टोकपणे सांगा हा आमचा अजेंडा आहे. त्या अजेंड्यावर आम्ही बोलणार. हे आमचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही सोडवणार. हे प्रश्नाची सोडवणूक करणारे एकही माणूस या ठिकाणी बोलत नाहीत. हे बोललं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी पैशावर बोललं नाही पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे. विकासाचा मुद्दा नाही, शेतकऱ्याचा मुद्दा निघत असताना बीजेपीचे कार्यकर्त्यांना लाज वाटायला पाहिजे. आपण हसत होतात, त्याला म्हणत होता जीन पॅन्ट आहे तिकडे, जीन पॅन्ट घालून आला. शेतकऱ्याच्या पोराने जीन पॅन्ट घालून आहे का? तुमचाच मुख्यमंत्री आहे, तुमचाच मुख्यमंत्री आहे. काय म्हणतो, हेलिकॉप्टर मधून मी शेती करायला जाईल. मुख्यमंत्री काय म्हणतो? मुख्यमंत्री म्हणतो मी हेलिकॉप्टर मधून शेती करायला जाईल. मग आमचा बाप सुद्धा हेलिकॉप्टर मधून
चंद्रकांत भराट सरांनी मर्मावर बोट ठेवलेला आहे. काय काय मुद्दे आहेत ते अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्या मर्मावर बोट ठेवलेला आहे. सगळा हा पैसा हे एकमेकाचं राजकारण सोडून विकासावर बोला असं ते म्हणतायत. रात्रभर मोटर लावावं लागत होते. रात्रभर मोटर लागत, दिवसभर वीज बंद होती. ते आज विजेचा प्रश्न मिटवणारं सरकार भारतीय जनता पार्टी आणि जे जीडीपी वाढलं, शेतकऱ्याच्या समृद्धीमध्ये भर आणण्याचं काम केलं, ते केलं. आज हे जे विकास झालेला दिसतोय हा फक्त जीडीपी वाढल्यामुळे दिसतोय. आज शेतकऱ्यांना जी कनेक्टिव्हिटी वाढली ती समृद्धी मार्गातून वाढलेली आहे. ही जी सगळी झालेली आहे ही फक्त शेतकऱ्यांचा विकास, हा फक्त भारतीय जनता पार्टी. भराट सरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करायला हवा, पण कोणी करायला तयार नाही. दुसऱ्याच मुद्द्यावर बोलतायत. ज्या वेळेस सत्ताधाऱ्यांना विचारतो, विरोधकांना विचारतो, त्यावेळेस एकमेकांवर ते बोट दाखवत असतात आणि हे कायम वर्षानुवर्ष असंच सुरू आहे. 2000 निवडणुकीमध्ये असाच कार्यक्रम मी घेतला होता. त्याच 2014 मध्ये 2019 मध्ये तेच मुद्दे आहेत. म्हणून भराट सरांनी जे सांगितलंय ते सगळ्या मतदारांनी ऐकावं आणि त्यानंतर तुमचा जो निर्णय आहे तो द्यावा असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं करत असताना हे जे मुद्दे भराट सरांनी मांडलेले आहेत त्याच मुद्द्यावर आपण